जिम करा, एक्सरसाइज करा, प्रोटीन घ्या, काहीही करा, पण एक गोष्ट फॉलो केली नाही तर वजन कधीच कमी होणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे वेट लॉसचा गोल्डन रूल. गोल्डन रूल म्हणजे कॅलरी डेफिसिट. आता कॅलरी डेफिसिट म्हणजे काय? आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा कॅलरीज मध्ये मोजली जाते. आपण दिवसभर खातो आणि त्याच वेळी आपलं शरीरही ऊर्जा खर्च करत असतं. साधारण स्त्रियांमध्ये 1500 ते 1700 कॅलरीज आणि पुरुषांमध्ये 1800 ते 2000 कॅलरीज दररोज खर्च होतात. आता समजा तुम्ही दिवसभरात कमी खाल्लं म्हणजे कमी कॅलरीज घेतल्या, तर शरीराला उरलेली ऊर्जा कुठून मिळणार? शरीरात साठलेल्या चरबीमधून. आणि इथून सुरू होतं खरं वेट लॉस. यालाच म्हणतात कॅलरी डेफिसिट. डाएट असो, प्रोटीन शेक असो, एक्सरसाइज असो किंवा कोणतीही वेट लॉस पद्धत असो, प्रत्येक ठिकाणी थोडासा का होईना कॅलरी डेफिसिट असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला खूप मोठा डेफिसिट नको. छोटासा कन्सिस्टंट डेफिसिट पुरेसा असतो को. कारण हाच छोटासा डेफिसिट शरीरामध्ये फॅट जाळण्याची प्रक्रिया सुरू करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला उपाशी राहून वजन कमी करायचं नाही, आपल्याला खाऊन वजन कमी करायचं आहे. घरचं जेवण खाऊनच वजन कमी करायचं आहे. कारण खूप वेळा काय होतं, खूप स्ट्रिक्ट डाएट प्लॅन दिले जातात ज्यामध्ये फक्त 800 ते 1000 कॅलरीज दिल्या जातात. किंवा फक्त डाएट, प्रोटीन शेकच्या आधारावर वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ते फॉलो करणं खूप कठीण जातं. भूक पूर्ण होत नाही, क्रेविंग्स वाढतात आणि जास्त काळ टिकतही नाही. म्हणूनच डाएट हा शब्द ऐकला की लोक वैतागतात. पण इझी वे वेट लॉस मध्ये आम्ही डाएट नाही तर प्रॉपर न्यूट्रिशन देतो. आणि आमच्या प्लॅनमध्ये ग्रीन टी, कॅटेकिन सारख्या सपोर्टमुळे शरीराला फॅट वापरण्यास मदत होते. त्यामुळे खूप हेवी कॅलरी डेफिसिटची गरज पडत नाही. अगदी छोटासा मॅनेजेबल डेफिसिट ठेवूनही आपण आरामात वेट लॉस करू शकतो. म्हणजे तुम्ही पोटभर खात आणि तरीही वजन कमी करू शकता. फक्त किती प्रमाणात खायचं, काय बॅलन्स ठेवायचं आणि कसा छोटासा कॅलोरी डेफिसिट मेंटेन करायचा. हे आमचे न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करतात. आणि त्यावर आधारित असा प्लॅन बनवला जातो जो तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकता. त्यामुळे वजन कमी होतं आणि टिकूनही राहतं. म्हणून लक्षात ठेवा, कॅलोरी डेफिसिट हा फक्त एक ऑप्शन नाही, हा आहे वेट लॉसचा गोल्डन रूल. हा गोल्डन रूल लक्षात ठेवा आणि बाकी सगळं प्रॉपरली फॉलो करा. धन्यवाद.